सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि नमस्कार. नेहमीप्रमाणे आज देखील आपला जो इंग्लिश स्पोकनचा व्हिडिओ असतो, त्याचप्रमाणे आज देखील एक सोपी कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. ती कॉन्सेप्ट सर्वांच्या परिचयाची आहे. पण कधी-कधी वेळेनुसार काळाच्या ओघात आपण इंग्रजी बोलत असताना त्या प्रकारची वाक्यरचना वापरणं विसरतो. वाक्यरचना अशी आहे, की सुरुवातीला आपल्याला धिस हा शब्द घ्यायचा आहे. धिस या शब्दाचा अर्थ होतो तो हा, ही, हे. धिस या शब्दाचा अर्थ होतो हा, ही, हे. या धिस नंतर इज घ्यायचा आहे. इजचा अर्थ होतो हाय आणि त्याच्यानंतर वर्ड घ्यायचा आहे. वर्ड म्हणजे शब्द घ्यायचा आहे. तर बघा वाक्य कशा होतात, वाक्य कशी बनली जातात आणि नेमकं धिसचा उपयोग आपल्याला जवळच्या व्यक्तीविषयी बोलायचं असेल, जवळच्या वस्तूविषयी बोलायचं असेल, जवळच्या जागेविषयी बोलायचं असेल, म्हणजे आपल्या जवळ आजूबाजूला ज्या काही वस्तू असतील, ज्या काही व्यक्ती असतील किंवा इतर कोणतीही गोष्ट असेल, तिचा जर उल्लेख करायचा असेल, तर त्यासाठी धिस प्लस इज प्लस वर्ड या पॅटर्ननुसार ते वाक्य उद्गारले जाते. ते वाक्य बोलले जाते. धिसचा अर्थ काय सांगितला मी मराठीत? खाली लिहिलं आहे बघा बॉक्समध्ये. हा, ही, हे. क्लिअर? पहिलं वाक्य बघा. दिस इज अ बुक. हे पुस्तक आहे. बघा. हा, ही, हे पैकी हे आला. दिस इज अ बुक. हे एक पुस्तक आहे. दिस इज अ पेन. हे पेन आहे. दिस इज अ पेन्सिल. ही पेन्सिल आहे. दिस इज अ टेबल. हा टेबल आहे. दिस इज अ चेअर. ही खुर्ची आहे. दिस इज अ बॅग. ही बॅग आहे. दिस इज अ बॉक्स. हा बॉक्स आहे. दिस इज अ बॉटल. ही बाटली आहे. दिस इज अ ग्लास. हा ग्लास आहे. दिस इज अ प्लेट. ही ताटली आहे. दिस इज अ कप. हा कप आहे. दिस इज अ क्लॉक. हे घड्याळ आहे. दिस इज अ फॅन. हा पंखा आहे. दिस इज अ डोर. दरवाजा आहे. दिस इज अ विंडो. ही खिडकी आहे. दिस इज अ बेड. हे एक बेड आहे. दिस इज अ पिलो. हे एक उशी आहे. दिस इज अ ब्लँकेट. हे एक पांघरूण आहे. दिस इज अ बोर्ड. हा एक फळा आहे. दिस इज अ बुक केस. हे कपाट आहे. दिस इज अ पिक्चर. हे चित्र आहे. दिस इज अ मिरर. हा आरसा आहे. दिस इज अ मोबाईल. हा मोबाईल आहे. दिस इज अ कम्प्युटर. हा संगणक आहे. दिस इज अ कीबोर्ड. हे एक कीबोर्ड आहे. म्हणजे जवळजवळ पहिल्या याच्यामध्ये आपण 25 वाक्य पाहिली. पुन्हा सांगतो, आपल्या आजूबाजूला ज्या काही वस्तू असतील, आपल्या जवळपास काही ज्या काही वस्तू, व्यक्ती असतील, तर त्यांचा उल्लेख करण्यासाठी धिसचा वापर केला जातो. तुम्ही असं म्हणू शकता, "धिस इज माय स्कूल." ही माझी शाळा आहे. राइट? "धिस इज माय स्कूल बॅग." ही माझी शाळेची बॅग आहे. "धिस इज माय वॉटर बॉटल." ही माझी पाण्याची बाटली आहे. "धिस इज माय हेल्मेट." हे माझे हेल्मेट आहे. "धिस इज माय कूलर." हा माझा कूलर आहे. "धिस इज माय मोबाईल." हा माझा मोबाईल आहे. "धिस इज अ हाऊस." हे घर आहे. "धिस इज अ बंगलो." हा बंगला आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य तुम्ही बोलू शकतात. आता 26व्या क्रमांकाचं वाक्य बघा. "धिस इज अ माऊस." एक माऊस आहे. "धिस इज अ स्कूल." ही शाळा आहे. "धिस इज अ टीचर." हे शिक्षक आहेत. "धिस इज अ स्टुडंट." हा विद्यार्थी आहे. "धिस इज अ डॉक्टर." हा डॉक्टर आहे. "धिस इज अ नर्स." ही एक नर्स आहे. "धिस इज अ फार्मर." हा एक शेतकरी आहे. "धिस इज अ ट्री." हे एक झाड आहे. "धिस इज अ फ्लॉवर." हे एक फूल आहे. "धिस इज अ मँगो." हा एक आंबा आहे. "धिस इज ॲन ॲपल." हे एक सफरचंद आहे.
दिस इज अ बनाना ही एक केळी आहे. दिस इज अ हाऊस हे घर आहे. दिस इज अ किचन हे स्वयंपाकघर आहे. दिस इज अ गार्डन हे एक बगीचा आहे. दिस इज अ कार ही एक कार आहे. दिस इज अ बस ही बस आहे. दिस इज अ बाईक ही बाईक आहे. दिस इज अ ट्रेन ही ट्रेन आहे. दिस इज अ बॉल हा चेंडू आहे. दिस इज अ बॅट ही एक बॅट आहे. दिस इज अ डॉग हा एक कुत्रा आहे. दिस इज अ कॅट ही एक मांजर आहे. दिस इज अ बर्ड हा एक पक्षी आहे. दिस इज अ इंडिया हे भारत आहे किंवा हा भारत देश आहे. खाली लिहिलेला आहे चव्हाण स्टिचिंग पॅटर्न. माझा मोबाईल क्रमांक दिलेला आहे. कुणाला जर इंग्लिश स्पीकिंगची नोट्स हवी असेल, कुणाला जर फोनिक्सची PDF नोट्स हवी असेल, इंग्लिश स्पोकनची PDF नोट्स हवी असेल, इंग्लिश ग्रामरची PDF नोट्स हवी असेल, तर 100% मला या माझ्या मोबाईल नंबरवरती हाय पाठवा. अतिशय मोजक्या फीसमध्ये आपल्याला तिघही प्रकारच्या PDF नोट्स म्हणजे फोनिक्स जे इंग्रजी वाचन आणि लेखनासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यानंतर इंग्लिश स्पीकिंग जे इंग्लिश बोलण्यासाठी उपयुक्त आहे आणि ज्याला कोणाला इंग्लिश ग्रामर शालेय परीक्षेच्या दृष्टीने, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने शिकायचं असेल अशा सर्वांना इंग्लिश ग्रामरची नोट्स देखील पाठवली जाईल. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.